नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। विद्यार्थी आणि पालकांना शाळेतूनच किंवा ठराविक दुकानातूनच शालेय साहित्यांची खरेदी करावी अशी सक्ती करणाऱ्या शाळांवरती कारवाई करावी अशी मागणी शालेय साहित्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी केली। त्याचबरोबर प्रशासनाला निवेदन देत एक दिवसीय आंदोलन देखील केलं। कराड तालुक्यातील शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांनी आज आपल्या मागण्यांसाठी एक दिवसीय आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिले। विद्यार्थी आणि पालकांना शाळेतूनच किंवा ठराविक दुकानातूनच पुस्तके व शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। शैक्षणिक साहित्य विक्री संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आले। तालुक्यातील अनेक शैक्षणिक साहित्य विक्रेते या आंदोलनात सहभागी झाले होते। काही शाळांकडून पालकांना विशिष्ट दुकानातूनच साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जाते। यामागे आर्थिक फायदा मिळवण्याचा उद्देश असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। त्यामुळे इतर शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं। शाळा या शिक्षणाचे केंद्र असून व्यवसायाचे ठिकाण नसल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले। शासनाने देखील अशा प्रकारच्या सक्तीच्या विक्रीवर बंदी घातलेली असताना देखील काही शाळांकडून नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान अशा शाळांवर तात्काळ कारवाई करून पालकांना दिलासा द्यावा अशी मागणी संघटनेच्या वतीनं प्रशासनाकडे करण्यात आली। शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आम्ही आज उपोषणाला बसत आहोत। ज्या शाळा किंवा ज्या संस्था व्यावसायिक हेतूनं वह्या पुस्तकं शाळेत विकतायत त्यांच्या विरोधात आम्ही हा संप पुकारलेला आहे। त्यांनी त्यांच्यावरती महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम आणि स्टेट बोर्डाच्या नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून हा संप आम्ही पुकारला आहोत। काही शाळा ह्या पालकांना ठराविक दुकानातून किंवा शाळेतून साहित्य घेण्याचं कंपल्शन करतात, सक्ती करतात। ती करू नये। शाळांनी कमिशनसाठी लावलेली महागडी खाजगी प्रकाशनांची पुस्तकं ती त्वरित बंद करावीत, त्याचं कंपल्शन करू नये। पालकांना आर्थिक भुर्दंड होतो। शाळांनी CBSE किंवा NCERT किंवा भारतीय बालभारतीची पुस्तकं, स्टेट बोर्डाची पुस्तकं बंधनकारक केली पाहिजेत। शाळेतून विक्री होत आहे आणि ती कंपल्सरी करत आहेत आणि ती महागड्या दरात देत आहेत आणि पालक भीतीमुळे काही बोलत नाहीयेत। पण पालकांची कुरबुर चालू आहे सगळी आमच्याकडे की ज्यावेळी पुस्तकांची किमती NCERT बोर्डाची किंमत ही अत्यंत कमी म्हणजे 100 रुपयाच्या आत आहेत, पण त्यांना 500-500 रुपयाची पुस्तके खरेदी करायला लावत आहेत। तसंच बाकीचे पुस्तकांची किंमत गरज नसताना सुद्धा फक्त शाळेच्या कमिशन खोरी करता वेगवेगळी पुस्तकं वेगवेगळ्या किमतीची पुस्तकं लावली जात आहेत। वह्यांची सुद्धा MRP वर विक्री होत आहे।